पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटनचा दौरा यशस्वीरित्या आटोपून मालदीवच्या दौऱ्यावर रवाना। मालदीवच्या स्वातंत्र्याच्या 60 वर्षांनिमित्त आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कियर स्टारमर यांच्या उपस्थितीत भारत ब्रिटन दरम्यानच्या ऐतिहासिक सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारावर स्वाक्षऱ्या। हा केवळ आर्थिक सहकार्याचा नाही तर दोन्ही देशांच्या समृद्धीचा करार। दोन्ही देशात या करारामुळे लघु उद्योग व्यवसाय आणि रोजगार निर्मितीला चालना। दोन देशांमधील शुल्कात मोठी घट अपेक्षित। ब्रिटनसाठी हा करार अत्यंत महत्त्वाचा। ब्रिटनमध्ये करारामुळे मोठी रोजगार निर्मिती होऊन दोन्ही देशातील संबंध अधिक दृढ होतील, कियर स्टारमर यांनी व्यक्त केला विश्वास। ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला भारताच्या कौशल्य प्रतिभेची जोड देणाऱ्या दुहेरी योगदान सहकार्य करारावरही द्विपक्षीय बैठकीत सहमती। केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी प्रकाशित केलं राष्ट्रीय सहकारी धोरण। सहकारी संस्थांच्या संख्येत 30% वाढ। प्रत्येक गावात किमान एक सहकारी संस्था स्थापन करण्याची ग्वाही। भाषा हे संवादाचं माध्यम, वादाचं नाही। इंग्रजीचा पुरस्कार आणि भारतीय भाषांचा तिरस्कार ही भूमिका योग्य नाही। JNUमधील मराठी अध्यासन केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्र्यांचे परखड उद्गार। सर्पमित्रांना ओळखपत्रासह 10 लाखांचा अपघात विमा देण्याचा राज्य सरकारचा निर्णय। फ्रंटलाईन वर्कर म्हणून दर्जा देण्यासही शासन सकारात्मक। फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत भारतानं रचला इतिहास। भारताचं जेतेपद निश्चित। अंतिम फेरीत कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख या 2 भारतीय महिला आमने सामने। आणि विदर्भ आणि कोकणातल्या काही जिल्ह्यांमध्ये आज अतिवृष्टीची शक्यता। गडचिरोलीमध्ये भामरागड तालुक्यातल्या शेकडो गावांचा संपर्क तुटला। नमस्कार, 8:30च्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे